नमस्कार, मी ज्योतिष विशारद धनश्री कुलकर्णी आपणा सर्वांचं ॲस्ट्रोस्टार कन्सल्टन्सीमध्ये स्वागत करते. आज आपण गुरुपुष्य नक्षत्र योग 2025 याबद्दल माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा आपण हे पाहूयात की गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे काय. गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा असं म्हटलं जाते. नक्षत्रांच्या क्रमामध्ये 8व्या नंबरच्या स्थानावरती पुष्य नक्षत्र येते. रविवारी, बुधवारी आणि गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तेव्हा त्याला अत्याधिक शुभ असे मानले जाते आणि ऋग्वेदामध्ये याला मंगलकर्ता, वृद्धिकर्ता असेही म्हणले जाते. मग अशा या अतिशय वृद्धिकर्ता असलेल्या गुरुपुष्यामृत योगावरती आपण काय करू शकतो. पहिल्यांदा तर आपण हे पाहूयात की गुरुपुष्यामृत योगाची निर्मिती या महिन्यामध्ये कधी होत आहे. तर या महिन्यामध्ये 21 ऑगस्ट 2025 गुरुवारी म्हणजेच उद्या पुष्य नक्षत्रामध्ये गुरुपुष्यामृत योगाची निर्मिती होत आहे. श्रावण मास आणि त्यातून गुरुपुष्यामृत योग, त्यामुळे याचे अतिशय महत्त्व आहे. आता सर्वप्रथम आपण या दिवशी काय करू शकतो ते आपण पाहूयात. या दिवशी आपण कोणत्या प्रकारच्या सेवा करू शकतो हे आपण पहिल्यांदा पाहूयात. काय करावं? स्वच्छता करावी, सोने खरेदी करावे, नवीन संकल्प करावेत, श्रीयंत्र व कुबेरयंत्र स्थापना व सेवा करावी, दक्षिणावर्त शंखाची स्थापना करावी, कमळगट्टा माळ खरेदी व स्थापना करावी, नवीन मूर्ती किंवा टाक जे असतात त्याची खरेदी आपण या दिवशी नक्कीच करू शकतो. आणि मग अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण या दिवशी सेवा करू शकतो. या व्यतिरिक्त आपण कोणत्या प्रकारची सेवा करू शकतो तर तेही आपण आता पाहूयात. काय करावे? स्वच्छता करावी म्हणजे काय करावे तर घर व दारासमोरील जागा झाडून पुसून स्वच्छ करावी. तसेच उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे. हे लेपन करत असताना हळदीमध्ये गोमूत्र किंवा गंगाजल किंवा गुलाब पाणी घालावे, त्यात थोडेसे अष्टगंध मिसळावे आणि अशा प्रकारे जे मिश्रण तयार होईल त्या मिश्रणाने आपण उंबरठ्याला तसेच दारालाही आपण लेपन करू शकतो. यामुळे निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत, हे आपण लक्षात घ्यावे. आता यानंतर आपण आणखीन काय करू शकतो ते आपण पाहूयात. सोने खरेदी करू शकतो. या मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु जर का समजा ते शक्य नसेल तर या मुहूर्तावरती आपण कनकधारा स्तोत्राचे पाठ करू शकतो. यामुळे देखील आपल्याला संपन्नतेची प्राप्ती होऊ शकते. माता महालक्ष्मीची सेवा कशी करणार आहोत तर वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र, जप किंवा स्तोत्र आहेत, पण त्यापैकी आपण श्रीसुक्त व कनकधारा स्तोत्र म्हणावे. तसंच ओम श्रीम नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करावा. तसेच आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचाही जप करू शकतो. कुलदेवतेच्या मंत्राचा जप करू शकतो. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चै. नवीन संकल्प करू शकता. श्रीयंत्र व कुबेरयंत्राची स्थापना करू शकता. श्रीयंत्रावरती श्रीसुक्ताने अभिषेक व कुंकुमार्चन आपण करू शकतो. कुबेर यंत्रावरती पुरुष सुक्ताने अभिषेक व कुबेर मंत्राचे पठण आपण करावे असे सुचवलेले आहे. या अनेक प्रकारच्या सेवा आपण करू शकतो. माता लक्ष्मीची सेवा कशी करावी. आता स्पेसिफिक आपण माता लक्ष्मीची सेवा कशी करू शकतो ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात. कुंकुमार्चन केल्याने तर ही सेवा होतेच होते, पण तरीसुद्धा आणखीन कोणत्या प्रकारच्या सेवा आपण करू शकतो ते पुन्हा एकदा पाहूयात. माता लक्ष्मीची प्राप्ती होणं हे या कलियुगामध्ये तर आपणा सर्वांना खूपच आवश्यक आहे असं आपण मानतो. आणि तेही खरंच आहे की माता लक्ष्मीचा वास जर का आपल्या घरामध्ये नसेल तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर काय करू शकतो आपण ते आपण पाहूयात. तर दक्षिणावर्त शंखाची स्थापना करावी. यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर होते. दक्षिणावर्त शंख आपल्याला मिळू शकेल बाजारामध्ये
आणि आपण तो घेऊन त्याची स्थापना करावी. तो खरा आहे याची मात्र खात्री करून घ्यावी. जर एखाद्या वर्षी शक्य नाही झालं तर दुसऱ्या वर्षी घ्यावे. या सेवा तुम्ही फक्त उद्याच नाही तर कोणत्याही गुरुपुष्य अमृत योगावरती सांगितलेल्या या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.